मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय आपल्या महाराष्ट्राची आपली बातमी राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यातल्या पाण्याची बातमी, लोकशाहीचा प्राण असलेल्या निवडणुकीच्या विरोधकांच्या संशयाची बातमी, दंडकारण्या दहशतीच्या बळावर रक्तपात घडवणाऱ्या माओवाद्यांच्या अधिपतीची अर्थात भूपतीची। पण सुरुवात करूया दिवसभरातल्या सर्वात मोठ्या राजकीय बातमी अर्थातच लोकशाही प्रक्रियेचा प्राण असलेल्या निवडणुकीच्या संदर्भातली। ठाकरेंचे सवाल आणि आयोग गपगार। दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्रात राजकीय फटाके फुटू लागलेत। राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी मतचोरीचा बॉम्ब फोडला, ज्याचे हादरे देशभर जाणवले। आता ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगावर प्रश्नांचे रॉकेट सोडलेत आणि विरोधकांच्या प्रश्नांच्या बारूदनं पेटलेला राजकीय भडका शमवणं निवडणूक आयोगासमोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे। निवडणूक आयोग ही फक्त निवडणूक घेतात। निवडणूक आयोगाशी बोललो होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही, हे राज्य निवडणूक आयोगाकडे येतं। आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही भेटल्यानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणते हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येतं। हे जे समोर आमच्या बसलेत ते आयुक्त म्हणून काही त्यांच्याकडे अधिकार आहेत का? आम्ही कठपुतळी बाहुल्यांशी बोलतोय। मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यातनं काय मिळणार आहे तुम्हाला? म्हणजे तुम्ही काही पुरावेच ठेवायचे नाही। जर का तिथलं व्हिडिओ रेकॉर्डिंग मागितलं तर व्हिडिओ रेकॉर्डिंग द्यायचं नाही। ठाकरे बंधूंचे सडेतोड सवाल। राजकीय पक्षांना जर समजा निवडणूक आयोग ज्या याद्या मतदार याद्या आहेत या जर समजा दाखवतच नसेल तर मला असं वाटतं की पहिला घोळ इकडे आहे। निवडणूक आयोग गपगार। निवडणूक घ्यायची असेल ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे, नाहीतर इलेक्शन पेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा। मतदार याद्यांवरून रणसंग्राम। मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत आणि मतदार याद्यांमधले घोळ त्यांच्या समोर ठेवल्यानंतर मला असं वाटतं की ते आणि राजकीय पक्ष यांनी मिळून या याद्या सुधारल्या पाहिजेत आणि याद्या सुधारूनच निवडणुकांना सामोरं गेलं पाहिजे। उद्धव आणि राज या दोन्ही ठाकरे बंधूंनी राज्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यावरती प्रश्नांची अक्षरशः सरबत्ती केली। मतदार याद्यांमधील घोळावरून ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतला होता। राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी का दाखवत नाही? मतदार नोंदणी बंद करून लपवा छपवी कशासाठी? असा सवाल राज ठाकरेंनी करताना काही मागण्याही केल्या। त्यामध्ये सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, निवडणूक आयोगानं जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढे ढकला, मतपत्रिकेवरती निवडणुका घ्या। निवडणूक आयोग ही फक्त निवडणूक घेतात, निवडणुका घेतात, कंडक्ट करतात, परंतु राजकीय पक्ष हे निवडणुका लढवतात। आणि राजकीय पक्षांना जर समजा निवडणूक आयोग ज्या याद्या मतदार याद्या आहेत या जर समजा दाखवतच नसेल तर मला असं वाटतं की पहिला घोळ इकडे आहे की आम्ही तुम्हाला याद्याच नाही दाखवणार। मतदार यादीत घोळ असेल तर आम्ही निवडणुकीसाठी तयार नाही हे तुम्ही सुप्रीम कोर्टाला सांगा, असं राज ठाकरेंनी म्हटलंय। निवडणूक आयोगाशी बोललो होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही, हे राज्य निवडणूक आयोगाकडे येतं। आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही भेटल्यानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणते हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येतं। दोघेही प्रतिनिधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी आहेत आणि म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यातनं काय मिळणार आहे तुम्हाला? यातनं फक्त घोळ होणार आहेत। आणि आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही, तुमची सुधारणा होत नाही, तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका। राज ठाकरेंपाठोपाठ उद्धव ठाकरेंनीही प्रश्नांच्या फैरी झाडल्या। त्रुटी असतानाही निवडणुका कशाला घेता? थेट इलेक्शन फॉर सिलेक्शन जाहीर करून टाका, सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा। व्हीव्हीपॅट तुम्ही घेत नाही म्हणजे सर्व पुरावे नष्ट कराल, व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवरती निवडणुका घ्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे, नाहीतर इलेक्शन पेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा। तेवढंच आता राहिलेलं आहे। दोघांशी बोलताना थोडंसं आमच्या लक्षात आलं, मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही, पण हे जे समोर आमच्या बसलेत ते आयुक्त म्हणून काही त्यांच्याकडे अधिकार आहेत का? आम्ही कठपुतळी बाहुल्यांशी बोलतोय आणि त्यांचे दोर वरती कुठेतरी आहेत, ते वरनं जशी बोटं हलतील तशी इकडे हालचाली होतात की काय? विरोधकांनी सलग 2 दिवस राज्याच्या निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन काही प्रमुख मुद्दे उपस्थित केले, पण त्यावरती निवडणूक आयोगाकडून विरोधकांना काही समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत।
पहिला EVM वरती आमचा आक्षेप आहेच. EVMचा आक्षेप कमी पडतोय की काय, म्हणून आता मुंबई महापालिकांच्या निवडणुका सुद्धा EVM वरती तर घेतल्या जातच आहेत, पण VVPAT पण त्याच्यात ठेवणार नाही. हाही मुद्दा एक महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही काही पुरावेच ठेवायचे नाहीत. जर का तिथलं व्हिडिओ रेकॉर्डिंग मागितलं तर व्हिडिओ रेकॉर्डिंग द्यायचं नाही. मतदार यादीमध्ये सगळा गोंधळ करून ठेवायचा. मतदार याद्या मागितल्या तर ते देत नाहीत. आणि म्हणून म्हटलं की ही काही लोकशाही तुम्ही हुकुमशाहीच्या पद्धतीने चालवत असेल तर ती आम्ही कदापि मान्य करणार नाही. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आल्यात, त्यामुळे मतदार याद्यांचा मुद्दा ऐरणीवरती आलाय. आगामी काळात या मुद्द्यांवरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.